हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। ओके, तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये आपण DHSची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ओके, DHS विषयी माझे जे व्हिडिओज रेग्युलर येतात ते तुम्ही बघताच, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलणं होतं. बरेच विद्यार्थ्यांचे कुणाचे नंबर लागले, कुणाचे नंबर नाही लागले. वेटिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता जे डाऊट्स होते ते सुद्धा क्लिअर झालेत आणि ज्यांचं वेटिंगला जे कॅन्डिडेट ते सुद्धा क्लिअर होत आहात. ओके, तर त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनतो आहे. बघा, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही डाऊट आहे की DHSची जी वेटिंग लिस्टची जी PDF आहे ती कुठून डाउनलोड करायची. सर्वात प्रथम तुम्ही जायचं गुगलवर, आरोग्य.महाराष्ट्र.gov टाका. त्याच्यानंतर हे असं पेज ओपन होतं. त्याच्यानंतर नोकरीविषयी संबंधी ओके याच्यावर क्लिक करायचं. ओके, याच्यावर क्लिक केल्यानंतर ओके जसं तुम्ही याच्यावर क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्हाला हे असं एक पेज ओपन होतं आणि ह्या पेजमध्ये तुम्ही बघू शकता की सर्वात पहिले ओके संध्याकाळी एक लिस्ट पडलेली आहे तुम्हाला दिसते तंत्रज्ञ. ओके, याच्यासाठी पुणेची एक लिस्ट पकडली, त्याच्या नागपूरची एक पडली नागपूरची. ओके, त्याच्यानंतर हे बघू शकता बहुउद्देशीय कर्मचारी नागपूरसाठी नॉन पेसासाठी. ओके, तर आपण यामध्ये सगळं अकोल्याची दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर आज सकाळी ज्या लिस्ट पडल्या त्या बेसिकली आपण याच्यामध्ये सगळ्याच ओके, असं नाही की आरोग्य निरीक्षकसुद्धा आहे याच्यामध्ये, गट ड, गट क, ओके, MPW, ड्रायव्हर असो की सहाय्यक असो, टेलिफोन ऑपरेटर असो, लॅबोरेटरी सायंटिफिक टेक्निशियन असो, फार्मसी ऑफिसर असो, सगळ्या ज्या लिस्ट आहेत, ज्या वेटिंगच्या ज्या लिस्ट आहे सगळ्या ओके, कसल्या वेटिंगच्या लिस्ट. ओके, वेटिंगच्या ज्या लिस्ट आहे त्या सगळ्यांची जी लिस्ट जे तुम्हाला इथून मिळणार. ओके, ह्या वेबसाईटवरून मिळणार. इथे जायचं, तुमची लिस्ट बघायची आणि तुम्ही ECG टेक्निशियन, डायटिशियन, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर. ओके, जालन्याची पण आलेली आहे, पुण्याची पण आलेली आहे, अकोला. तर आज सकाळी जी लिस्ट आलेली आहे ती दुपारी ही आहे अकोल्याची. ओके, म्हणजे प्रायव्हेट कॅन्डिडेटची ही लिस्ट आहे. मी आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर शासकीय अकोल्याची पण लिस्ट आहे ती टाकली. याच्यामध्ये मेल आहेत आणि फिमेल दोन्ही पण आहे. याच्यात पण मेल आणि फिमेल आहे. ओके, OT असिस्टंट जे अकोल्याचे आहे त्यांचे पण, किरणवाल्यांचे पण लागलेले आहे, म्हणजे एक्सरे टेक्निशियनचे, वॉर्डनचे लागले. ओके, सगळेच बऱ्यापैकी लागत चाललेलं आहे. याच्यावरून तुमची जी वेटिंगची जी हे आहे तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो नागपूरची. ओके, आता सकाळी तुम्हाला माहीतच आहे 2 दिवसापूर्वी काय झालं होतं की नागपूरची जी लिस्ट लागली होती. ओके, DHS ची जी स्टाफ नर्स या पदासाठी जी वेटिंग लिस्ट लागली होती कशाची, नागपूरची, ती चुकीची होती. म्हणूनच मी तसा व्हिडिओ केलाच होता आणि त्याच अनुषंगाने बऱ्याच संघटनांनी पण काम केलं असं मी ऐकण्यात आलेलं आहे. ओके, आय डोंट नो. ओके, केलंच असेल. ओके, मी असं कुणावर काही हे करत नाही. ओके, स्टील ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ज्या लोकांनी जे पुणेलासुद्धा बरेच लोक येऊन गेलेत. ओके, DD ऑफिसला, की ही जी लिस्ट आहे ती चुकीची आहे. सगळ्यांना धन्यवाद. त्यामुळंच बऱ्याच मुलांच्या ज्या प्रॉब्लेम्स होत्या बघा ते झाल्याच असत्या, बट कसं आहे त्वरित पाऊल उचलणं ते सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच स्टुडंटनी त्वरित पाऊल उचललं आणि त्यांच्या ज्या चुका होत्या DD ऑफिसच्या त्या त्यांच्या ध्यानात आणून दिल्या. त्याच अनुषंगाने काय झालेलं आता हे बघा, काय आहे प्रतीक्षा सुधारित. ओके, म्हणजे रिवाईज. आपल्याला माहिती आहे, काल पण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं, फोन आले होते की रिवाईज लिस्ट येणार आहे तुम्हाला. म्हणूनच तुमचं बऱ्याच लोकांचं काय झालं होतं की तिथे बायोमेट्रिक न करता फक्त डॉक्युमेंट घेतले, त्यांना ऑर्डर पण दिलं नाही. तर डेफिनेटली याच्यामुळंच हे रिवाईज लिस्ट आज येणारच होती. म्हणूनच त्यांनी तुम्हाला तुमचं बायोमेट्रिकसुद्धा केलं नाही आणि तुम्हाला कुठलाही ऑर्डरसुद्धा दिला नाही. ओके, तुम्ही बघू शकता. ओके, नागपूरची सगळ्या लिस्ट तुम्हाला दिसू शकतात. ओके, त्यामध्ये मी सांगणारच आहे की कशा लिस्ट बघायच्या, इथे जायचं आणि डाउनलोड करायचं. तसंही सगळ्या लिस्ट मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर आपल्या लातूरची सुद्धा जी लिस्ट होती ती पण चुकीची झाली होती. ओके, ते सुद्धा लिस्ट आज हे झालेली आहे, काय म्हणते, रिवाईज झालेली आहे. जे नागपूरची आली होती त्याच्यानंतर लातूरची आपण बघू शकता. ओके, हां, यामध्ये आहेच सगळं तुम्ही बघू शकता, कारण कसं आहे प्रत्येक जर बघायला गेलं तर खूप भरपूर वेळ लागणार आपल्याला. ओके, लातूरची जी लिस्ट लागली होती तीसुद्धा आता याच्यामध्ये चेंज झालेली आहे. हां, इथे तुम्हाला लातूर या पदाची पण दिसेल. ओके, तुम्हाला काय करायचं, स्क्रोल डाऊन करायचं. ओके, जस्ट स्क्रोल डाऊन करायचं, हळूहळू खाली यायचं, तुम्हाला सगळ्या लिस्ट मिळतीलच याच्यावरून.
त्याच अनुषंगाने आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत की जे कॅन्डिडेट आहेत ओके नागपूरसाठी, ओके नागपूर मंडळासाठी 14 जूनला हे एक लेटर आलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय आलेलं आहे की सोबत एक प्रतीक्षा यादी दिलेली आहे. ओके, हे जे आहे ते आपण प्रायव्हेट फिमेल आणि प्लस जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांची लिस्ट बघणार आहोत. कुठलं डिव्हिजन आहे? नागपूर. ओके ओके, तर नागपूर डिव्हिजनचं डी व्ही कधी आहे? बऱ्याच मुलांच्या मनामध्ये प्रश्न होता की आमचं डी व्ही कधी. ओके, हे बघा, हे आपण प्रायव्हेटचं बघत आहे. मे बी गव्हर्नमेंटचं मला अजून कोणी पाठवलं नाही आहे, बट पॉसिबली आहे की मागे पुढे राहू शकतं. तर दोन्हीचं आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर गट क पदभरती समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत. ओके, याच्यामध्ये बघा ह्या लेटरमध्ये काय लिहिलेलं आहे. याच्या अधिपरीचा खाजगी महिला व पुरुष याकरता पदासोबत जोडलेल्या निवड यादीनुसार, बघा निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शवलेल्या प्रवर्गातून निवड करण्याच्या अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणे तसेच समुपदेशनाची दिनांक 19 जून सकाळी 9 वाजता खालील पत्त्यावर उपस्थित राहावे. ओके, आणि सोबतच त्यांनी परिशिष्ट क आणि परिशिष्ट ड, ओके, याच्यामध्ये म्हणजे डॉक्युमेंटचे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आणि काही हमीपत्र वगैरे असू शकतं. हमीपत्र वगैरे हे दोन्हीही प्रत्येक कॅन्डिडेटला, ओके, जे आता मी 53 तुम्हाला कॅन्डिडेटची लिस्ट दाखवणार आहे. हा फिमेल 53 प्रायव्हेटमधल्या आणि जवळपास 6 हे मेल आहेत. ओके, प्रायव्हेटचे. ओके, जवळपास 59-60 कॅन्डिडेटची मी एक लिस्ट दाखवणार आहे, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना काय गेलेलं आहे, मेल गेलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं 19 जूनला आहे प्रायव्हेटचं. तर मे बी गव्हर्नमेंटचं मला असं वाटतं की 18 जूनला असू शकतं किंवा नाहीतर 20 जूनला. जे पण गव्हर्नमेंटचे कॅन्डिडेट आहे, गव्हर्नमेंटचे जवळपास 93 कॅन्डिडेट आहेत. ओके, 93. तर फिमेल ज्या आहेत त्यांनी काय करायचं की आपापला मेल चेक करा आणि तुम्हाला मेल रिसिव्ह झाला आहे का, सोबतच परिशिष्ट क परिशिष्ट ड म्हणजे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आणि काही महत्त्वपूर्ण सूचना असू शकतात त्याच्यामध्ये. ओके, आणि सोबतच त्यांनी काय म्हटलेली बघा की आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे परिशिष्ट ब मध्ये नमूद असलेल्या क्रमाने उमेदवाराने त्याचे मूळ दस्तावेज आणि छायांकित प्रतीचे 2 सेट म्हणजे सेल्फ अटेस्टेड. बघा लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये परिशिष्ट बी मध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे, ते त्याच क्रमाने तुम्हाला लिस्ट अशी लावायची आहे. हे ओरिजिनलची फाईल एक वेगळी ठेवायची आणि एक फाईलमध्ये तुम्ही 2 त्याचे जे लिस्ट 1, 2, 3 नंबरप्रमाणे जे परिशिष्ट ब प्रमाणे जे लिस्ट लावले ओरिजिनलची, तसेच इथे झेरॉक्सची पण लावायची आणि त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड करणं गरजेचं आहे. तसे तुमच्याकडे 2 सेट लावणं असणे गरजेचं आहे. आणि तुम्हाला कुठे जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी? जायचं आहे तुम्हाला डी ऑफिसला. ओके, डी ऑफिस कुठे आहे? उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर, दीक्षाभूमीच्या बाजूला. ओके, माता कचेरी परिसर इथे आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला येत नसेल, काही माहीत नसेल, तर याच्यावर फोन करून तुम्ही विचारू शकता. ओके, आणि हे पत्र मेल आय डीवर पाठवण्यात आलेले आहे. मेल आय डी वर मेल मिळाल्याचा रिप्लाय न चुकता करावा. ओके, डेफिनेटली ह्या लिस्टमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आहे सगळ्यांना आपापला मेल चेक करायचं आणि मेल मिटल्यानंतर त्या मेलमध्ये तुम्ही रिप्लाय करणं गरजेचं आहे. काय? येस आय विल अटेंड, येस आय विल अटेंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑन 19 जून अशा पद्धतीने रिप्लाय करायचं. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी जसे आहे एम्समध्ये जॉईन केलेलं आहे, DMERमध्ये जॉईन केलेलं आहे, ह्या लिस्टमध्ये पण असू शकतात बरेच कॅन्डिडेट. ओके, ह्या लिस्टमध्ये सुद्धा आता समजा जे 53 कॅन्डिडेट सांगितले, होऊ शकते याच्यामधले एक 40च विद्यार्थी खाली असेल ज्यांना जॉबची गरज आहे. ऑलरेडी 13 लोकांनी जर DMERमध्ये किंवा एम्समध्ये गेले असेल, तर मी तुम्हाला निवेदन करतो आहे की तुमच्या नंतरच्या मुलांना जॉब मिळू शकतो. तर डेफिनेटली तुम्ही काय रिप्लाय करायचं? रिप्लाय काय करायचं? येस आय हॅव जॉईन दिस अँड दिस डिपार्टमेंट अँड आय डोंट वॉन्ट टू जॉईन. ओके, DHS यू कॅन गिव्ह दिस पोस्ट टू समबडी एल्स. आणि जे पण गुणवत्ता यादीमध्ये आहे मी जॉईन करणार नाही त्या विद्यार्थ्यांना तुम्ही माझी सीट देऊ शकता, मी जॉईन करणार नाही, अशा पद्धतीचं तुम्ही जर मेल कराल तर डेफिनेटली जे वेटिंगला जे कॅन्डिडेट आहे, ओके, तुमच्या नंतरचे त्यांचं भलं होईल. तर प्लीज तुम्ही 2 किंवा 3 चान्स किंवा कुठल्याही पद्धतीचं काही आता ठेवू नका. तुम्ही फक्त रिप्लाय करून द्या की आम्हाला गरज नाही म्हणून. ज्या लोकांना खरंच जॉईन करायची इच्छा नाही आहे, जे ऑलरेडी DMERमध्ये आहे आणि जे लोक एम्सला गेलेले आहे. ओके, आता आपण लिस्ट बघून घेऊया की ही एक लिस्ट दिलेली आहे. ओके, ही सेम लिस्ट तुम्हाला आता बघा याच्यामध्ये थोडंसं दिसायला प्रॉब्लेम येऊ शकतो. लिस्टमध्ये थोडा ॲडजस्ट करा. ओके, ठीक आहे. ओके, थोडं ॲडजस्ट करा. ओके, ठीक.
तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिली जी लिस्ट आहे, ओके, याच्यामध्ये ही प्रायव्हेटची लिस्ट आहे, ओके. तर तुम्ही बघू शकता प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेट फिमेल, ओके, त्याच्या हे सगळे कॅन्डिडेट. आता तुम्ही म्हणाल की सर आता तुम्ही इथे रिमार्कमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की वेटिंग ओपन WR, म्हणजे बाळांनो हे तुमचं ओपनमधून, तुम्ही वेटिंगला होते ओपनमधून, ओके, हे कॅन्डिडेट, तर ओपन वुमन रिझर्वेशनमधून ह्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे असं तुम्ही याला धरू शकता, ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन होते की सर आमचं सिलेक्शन झालं का नाही ते आम्हाला कळत नाही. जसं आता पहिली जी कोण आहे जुही मुळे, तिचं सिलेक्शन ती ओपन वेटिंगमध्ये होती, तर आता तिचं ओपन वुमन रिझर्वेशनमधून सिलेक्शन झालं तिच्या मार्क्सच्या बेसिसवर, ओके. ती ओपनच कॅन्डिडेट आहे, कॅटेगरीसुद्धा ओपन अनरिझर्वड आहे, ओपनच आहे, ओके. बट आता याच्यामध्ये दिव्या रहांगडले हे एक मुलगी आहे, ओके. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ही जी कुठे आहे अदर OBCची मुलगी आहे दिव्या रहांगडले, ओके. आता ह्या मुलीचं कसं झालं सिलेक्शन बघा, ह्या मुलीचं झालेलं आहे ही सुद्धा ओपनमधून, कारण हिच्या मार्क्सच्या बेसिसवर. आता सांगतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट होता की सर काय झालेलं आहे की पहिलं माझं वुमन रिझर्वेशनमधून ओपन वुमन रिझर्वेशनमधून मी फर्स्ट वेटिंग होती, ओके. त्याच्यानंतर दुसरी एक म्हणते की मी सेकंड वेटिंग होती वुमन. त्याच्यानंतर की ओपनमधून जनरलमधून, ओके, जनरलमधून मी फर्स्ट वेटिंग होती, सेकंड वेटिंग होती, ओके. नंतर मी पॅपमधून ओपन पॅपमधून एक फर्स्ट वेटिंग होती स्पोर्ट्समधून. तसं सेम OBC असो की SC असो त्यांचं पण तसं. तर बाळांनो जेव्हा वेटिंग लिस्ट लागते प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्हाला समजायला येत नाही आणि तुम्ही मला कॉल करता विचारायसाठी आणि मी कधी कधी चिडतो. कारण कसं होतं की सिली क्वेश्चन तुम्ही विचारता आणि मला लिटरली मनस्ताप होतो त्या उत्तर द्यायसाठी. तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघायचा, जेणेकरून काय आहे वेटिंग लिस्टमध्ये तुमच्या मेरिटनुसार तुमच्या रँकनुसार तुम्हाला आता इथे वेटिंग लिस्टमध्ये क्लिअर होत चाललेले आहे. म्हणजे समजा पूर्वीचा जो विद्यार्थी आहे ओपनचा तो 112वर क्लोज झाली होती लिस्ट, ओके. जरी आता जसं वुमन रिझर्वेशनमधून हे जास्त मार्कवाले, ओके. वुमन रिझर्वेशनमध्ये ऑलरेडी याच्यामध्ये फिमेल, तर तुम्हाला 90% चान्स होते फिमेलचे, तुम्हाला माहिती आहे DHSमध्ये. तर वुमन रिझर्वेशन नाही घेतलं तरी त्या वुमनचा सगळ्या, ओके, ठीक आहे. याच्यामध्ये 111वाली कॅन्डिडेट गेली, ओके. मग 110वाली गेली, ओके. हे यांचा आपण आता जर इथे समजा ही 108वाली जी मुलगी होती आणि 110वाली जी मुलगी होती, तर बाळांनो पहिलं यांचाच नंबर येईल, त्याच्यानंतर तुमचा नंबर येईल. नाही तुम्ही असं विचार करू नका की बाबा जनरलमध्ये समजा जे कॅन्डिडेट कमी असेल त्याचा नंबर येणार नाही, असं नाही. नंतर पॅपमध्ये जर 107वाला नंबर आहे तर हा कॅन्डिडेटला पुढे मिळणार, ओके. म्हणजे पहिलं वुमन रिझर्वेशन, मग जनरल, नंतर पॅप, स्पोर्ट्स पर्सन, असे हळूहळू अशी खाली लिस्ट येणार, ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पूर्वी माझं वेटिंगमध्ये फर्स्ट नंबरला होतं, म्हणजे पॅपमध्ये अंशकालीनमध्ये पार्ट टाईम, ओके, पार्ट टाईममध्ये आमचा फर्स्ट वेटिंग होता, ओके, किंवा स्पोर्ट्समध्ये अगेन्स्टमध्ये आमचा फर्स्ट नंबर होता, पण आता आमचा नंबर नाही आला. तर बाळांनो जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर काहीतरी कारण असेल, कारण तेच ओपनमध्ये तुम्ही बघू शकता जर तुमचा रँकनुसारच इथे सिलेक्शन होत आहे, तुमच्या मेरिटनुसार, तर बघायचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले आहे. हा एक तुमचा जो गैरसमज आहे तो तुम्ही दूर करा, कारण त्यांना जास्त मार्क आहे तुमच्यापेक्षा, त्याच्यामुळं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ओके. किंवा ज्यांचं सिलेक्शन जसं आता स्पोर्ट्समधून झालं 90 मार्क असं तरी झालं, तर का, कारण याच्याकडे स्पोर्ट्स डॉक्युमेंट होतं म्हणून, ओके, त्याच्यामुळं झालेलं. किंवा पॅपमध्ये तर असेल 90 मार्क तरी त्यांचं सिलेक्शन झालं, कारण याच्याकडे सर्टिफिकेट. जर अगेन्स्ट असेल तर अगेन्स्ट हे जेव्हा कॅन्डिडेट नाही भेटत आपल्याला पॅपचे, स्पोर्ट्सचे, अर्थक्वेकचे किंवा पार्ट टाईमचे, त्यावेळी अगेन्स्ट म्हणून तुमच्या नावासमोर नोंद केलेली असेल, हे सुद्धा तुम्ही तेवढाच महत्त्वाचं आहे. हे बघा हा व्हिडिओ जो बघून राहिला तुम्ही आतापर्यंत कुठला आलेला आहे, अकोल्याची लिस्ट आलेली आहे रिवाईज, ओके. लातूरची रिवाईज आलेली आहे, त्याच्यानंतर औरंगाबादची एक लिस्ट आलेली आहे आणि आता पुणेची एक लिस्ट आलेली आहे, नागपूरची एक लिस्ट आलेली आहे, ओके. 1 2 3 4 5, ओके, 5ही विभागांची आलेली आहे. उर्वरित 3 जे विभाग आहे तिथे आचारसंहिता आहे 5 जुलैपर्यंत. तरी आपण उद्यापर्यंत वाट बघू. डेफिनेटली मला असं वाटतं की उद्या परवा लिस्ट येऊ शकते. जर नाही आली लिस्ट तर 5 जुलैनंतरच ही लिस्ट येणार, असं पण होऊ शकतं, ओके. प्लस आता हा व्हिडिओ सगळ्याच विभागाच्या स्टुडंटसाठी आहे, ओके. नागपूरचे असो तर नागपूरचं DV मे बी 18ला गव्हर्नमेंटवाल्यांचं असू शकतं, मेल और फिमेल.
19ला तर प्रायव्हेटचं आहे नागपूरचं, मेल अँड फिमेलचं. तर 19 तारखेला तुम्ही जायचं आहे. अकोल्याचे जे कॅन्डिडेट असेल त्यांनी आपला मेल चेक करा. ओके. लातूरचे असेल तर तुम्ही आपला मेल चेक करा. ओके. प्रत्येक विभागाचे जे पण आहेत, जसे औरंगाबादचे आहे, पुणेचे, आपापला मेल चेक करा. तुम्हाला मेल आलं असेल, तुमची लिस्ट बघायची, लिस्टनुसार तुम्ही हे करायचं. ओके. जवळपास इथे तुम्ही बघू शकता किती 53 कॅन्डिडेटचं नशीब इन द सेन्स तुम्हाला जॉब मिळणार आहे. हे लिस्ट कन्फर्म आहे. ह्या लिस्टनुसारच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. ओके. इथे 24 आहे पहिल्या पेजवर, दुसऱ्या पेजवर किती आहे 45 आणि तिसऱ्या पेजवर मिळून 53. आता 53 स्टुडंटला त्यांनी कसं डिवाईड केलं इथे तुम्ही बघू शकता ह्या लिस्टमध्ये. ओके. ही आहे कशामधली आहे त्याच्यानंतर आहे हे जे 53 स्टुडंट झाले त्याच्यानंतर हे मेल आहेत. ओके. प्रायव्हेटमधले जे नागपूरचे जे मेल आहेत त्यांची लिस्ट आहे. ओके. त्यांची लिस्ट आहे तुम्ही बघू शकता. ऑलरेडी नागपूरचे जे स्टुडंट आहे, ओके, नागपूरचे जे स्टुडंट आहेत त्यांचं DV झालं होतं. ओके. पूर्वीचे जे आत्ता जे लिस्ट लागली होती 2 दिवसापूर्वी त्याच्यानुसार DV झाली, डॉक्युमेंट ठेवून घेतले, बट बायोमेट्रिक झालं नाही. तर 19ला तुमचं बायोमेट्रिक होईल आणि तुम्हाला काय भेटणार आहे, तुम्हाला इन्स्टिट्यूशन्स अलॉट होणार आहे किंवा हॉस्पिटल अलॉट होणार आहे. ओके. मे बी गव्हर्नमेंटचं मला असं वाटतं की 18लाच असेल. जर हा व्हिडिओ बघत असेल गव्हर्नमेंटवाले तर प्लीज तुम्ही मेसेजमध्ये या कमेंटमध्ये करा की सर नाही, गव्हर्नमेंटचं आमचं 18 तारखेला आहे की 20 तारखेला आहे किंवा 19 तारखेला आहे, ते कन्फर्म करा. कारण DV झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर्स मिळतील. ओके. त्याच दिवशी बायोमेट्रिक झाल्यानंतर. ओके. सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित करून घ्या. कुठल्याही विभागाचे असो, कुठल्याही याचे हो, तुम्ही सगळे महाराष्ट्राचे स्टुडंट आहेत. तुम्ही सगळे माझे स्टुडंट आहेत, मी असं गृहीत धरतोय. प्लीज ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मी एकच निवेदन करतो, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित सुरळीत सेवा द्या, रुग्णसेवा द्या. कारण कसं आहे की आपल्याला जॉब मिळालेला आहे गव्हर्नमेंट, आपण तेवढंच 100% सेवा द्यायची, 100% काम करायचं. कुठंही आपण म्हणजे कमी पडायचं नाही काम करताना. ओके. आयदर ते रुरल हॉस्पिटल असो, आयदर ते सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, आयदर ते तुमचं सिव्हिल हॉस्पिटल असो. ओके. DHS सर ही जे लिस्ट आहे याच्यामध्ये बरेच विद्यार्थी, मला असं वाटतं याच्यामध्ये अजूनही कमीत कमी 7-8 जे स्टुडंट आहेत प्रत्येकच विभागानुसार ऑलरेडी DMERला जॉईन झाले असतील, होऊ शकतं. तर मे बी आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर ह्या लिस्टनंतर पुन्हा तिसरी लिस्ट लागेल का, दुसरी वेटिंग लिस्ट, तिसरी वेटिंग लिस्ट लागेल का. तर बाबांनो, याच्यानंतर लिस्ट लागेल की नाही माहिती नाही, बट ह्या लिस्टमधून जे विद्यार्थी येणार नाही, प्लीज जे लोक जस्ट 1 या 2 मार्कांनी खाली आहे, वेटिंगला आहे, त्या लोकांना मी एवढंच सांगतोय की तुम्ही ह्या लिस्टवर किती लोक व्हेरिफिकेशनला गेले, किती लोक जागा खाली आहेत, किती लोक व्हेरिफिकेशनला आले नाहीत ते लक्षात ठेवा, कुठल्या कॅटेगरीचं आहे. आणि त्या पद्धतीनं एक 22 तारखेच्या नंतर, 22 जूनच्या नंतर तुम्ही हे जे 5ही विभाग आहे तिथे तुम्ही एकदा व्हिजिट करायचे की सर हे कॅन्डिडेट जॉईन झाले नाही तर मग काय पुढची प्रोसेस काय, आम्हाला जॉईन करून घेत आहे का, असं वगैरे होऊ शकतं. कारण याच्यापूर्वी जे DHSचे झालेले आहे त्यांनी डायरेक्ट कॉल करून कॅन्डिडेटला बोलावून ऑर्डर दिलेले आहेत. सेम तसं होऊ शकते याच्यापुढे. ओके. तो सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. हे सगळं माहिती देणं मला असं वाटतं की ती योग्यच आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती असणं की नाही लिस्ट लागेल की नाही लागेल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होतो. ओके. होऊ शकतं बऱ्याच विद्यार्थ्यांना कुणाला माझ्यावर राग पण येत असेल, बट त्यांच्यासाठी आय एम सॉरी. कारण कसं आहे की सगळ्यांना इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. कुणासाठी व्हिडिओ चांगला असू शकतो, कुणासाठी व्हिडिओ वाईट पण असू शकतो. मी म्हणजे माझं काम आहे इन्फॉर्मेशन देणं. ठीक आहे. तरी सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित कंपाईल करून घ्या आणि 19 तारखेला व्हेरिफिकेशनला जायचं. ओके. ठीक आहे. पुन्हा एक गोष्ट, ESIC UPSCची जर तुम्ही तयारी करत असेल, DHSचे असो की DMERचे स्टुडंट असो की कुठलेही असो, ओके, सगळ्यांना मी एवढं सांगतोय की संडेला लर्न नेक्स्ट नर्सिंग जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर संडेला 16 तारखेला 16 तारीख, 23 तारीख आणि 30 तारीख जेवढे पण संडे आहे, आणि 7 तारखेला एक्झाम आहे 7 जुलैला, त्याच्यापूर्वी 6 तारखेला सुद्धा मी लर्न नेक्स्ट नर्सिंग ज्या ॲप थ्रू जे लर्न नेक्स्ट नर्सिंग टीम थ्रू आम्ही फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज देण्याचं याच्यात ठरवलेलं आहे. तर डेफिनेटली सगळ्यांनी लर्न नेक्स्ट नर्सिंग जे हे आहे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. आणि उद्याची जी ग्रँड टेस्ट आहे UPSC पॅटर्ननुसार
हे बघा सगळ्यांनी 100 मार्काची सांगितली आहे, बट मला असं वाटतं की 120 मार्काची टेस्ट येऊ शकते. ओके, 120 मार्काची टेस्ट येऊ शकते UPSCची, म्हणून आम्ही 120 मार्काची टेस्ट बनवलेली आहे. उद्याची ग्रँड टेस्ट मॅक्सिमम नंबरनी एक्झाम द्या, तुम्हाला तुमचा रँक कळेल. कारण हे बघा तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ऑल इंडिया लेवलच्या स्टुडंटसोबत आहे, सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट आहे. ओके, उद्याची टेस्ट द्या. टेस्ट दिल्यानंतर मी संध्याकाळी बेसिकली लर्न नेक्स्ट नर्सिंगवर जे टेस्ट सिरीज सध्या 499 रुपीजची आहे, जर पेड घेत असेल 250 टेस्ट ऑलरेडी अपलोडेड आहे, सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज कंबाईन सगळ्या टेस्ट दिलेल्या आहे. तर तुम्हाला आवडली उद्याची टेस्ट तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो आहे की ती टेस्ट मी फक्त आणि फक्त एक 30 दिवसासाठी आम्ही लॉन्च करणार आहे 199 रुपीजमध्ये. ओके, किती 199 रुपीजमध्ये लॉन्च करणार आहे, कारण भरपूर फायद्याची ठरेल. होऊ शकते तुम्हाला 1-1 मार्क 2-2 मार्काने तुमचं सिलेक्शन इकडे तिकडे राहू शकते. होऊ शकते ते टेस्ट सिरीज तुमची फायद्याची ठरू शकतात. तुम्ही नाश्ता करायला गेला कुठेतरी इकडे तिकडे गेला तरी तुमचे 200 रुपये जातात. डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही उद्याची 16 तारखेची संडेची ग्रँड टेस्ट द्यायची आहे. ॲप डाउनलोड करा आणि सोबतच मी उद्याला 199चा जे टेस्ट सिरीज आहे, जे UPSC ESIC जी टेस्ट सिरीज आहे ती 199 रुपीजमध्ये उद्या सकाळपासून लाईव्ह होणार आहे. तर मॅक्सिमम नंबरनी परचेस करा. ओके, नाही होत परचेस, डिफिकल्टी असेल, तुम्हाला 200 रुपीजसुद्धा पे करण्याची क्षमता नसेल तर डेफिनेटली जे फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल अवेलेबल आहे, ओके, जे की संडेला देण्यास प्रत्येक संडेला येणार आहे याच्या पुढे, ते तुम्ही देऊ शकता आणि तुमचा रँक तुम्ही चेक करू शकता. 24 तासानंतर एक्झाम दिल्यानंतर 24 तुम्ही स्वतः तर चेक करू शकता, प्लस मी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तो रँक टाकणार आहे. ओके, सगळ्यांना अभिनंदन. ज्यांचं हे जे लिस्टमध्ये नाव आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट ते तुम्ही बघून घ्या. ओके, आणि भेटूया लवकरच पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.